पाहूयात पुढची बातमी। एसटी साठी 5,000 बस खरेदीची घोषणा करण्यात आलेली ही घोषणा फसवी आहे का, हा सवाल आता उपस्थित होतोय। परिवहन मंत्र्यांच्या घोषणेची कामगार नेत्यांनी हवाच काढली आहे। परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली होती, मात्र कामगार नेत्यांनी या घोषणेची हवा काढलेली आहे। एसटी साठी 5,000 बस खरेदी करणार अशी घोषणा करण्यात आली होती। ही घोषणा आता फसवी आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। परिवहन मंत्र्यांच्या घोषणेची कामगार नेत्यांकडून हवा काढण्यात आलेली आहे। एसटी साठी 5,000 बस खरेदी करणार अशी जी घोषणा करण्यात आली होती ती फसवी असण्याची शक्यता आता वर्तवली जाते, कारण परिवहन मंत्र्यांनी जी ही घोषणा केली होती त्या घोषणेची कामगारांकडून हवाच काढण्यात आलेली आहे। यांच्याच सरकारच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 2475 गाड्या घेण्याची घोषणा केली स्वमालकीच्या। त्याच्यासाठी 912 कोटीचा तरतूद केली निधीची, पण प्रत्यक्षात त्या गाड्या यायला 3 वर्ष लागली। म्हणजे आणि त्यातल्या गाड्या आल्याच नाही। आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 50-60 गाड्या त्यातल्या आलेल्या आहेत। म्हणजे यांच्या 5,000 गाड्या येतील का, त्या खरोखरच रस्त्यावर येतील का, असे अनेक प्रश्न आहेत। मी अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दर वर्षाला 5,000 यानुसार 25,000 बसेस 5 वर्षामध्ये घेण्याचा जो प्रस्ताव होता माझा, तो प्रस्तावाला त्यांनी तत्वतः आज मान्यता दिली। आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या सचिवांना सुद्धा त्यांनी सांगितलं की याचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नसावा।